आणि आपल्या वक्तव्यावरती केवळ राज्यातच नाही तर देशपातळीवरती टीका झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्याविषयीचा खेद व्यक्त केलाय। शिवाय सध्या अभ्यासाला महत्त्व नसून भावनांना महत्त्व आल्याचं आव्हाड म्हणालेत। रामाबद्दलच्या वक्तव्यावरती आपण ठाम असल्याचंही आव्हाडांनी सांगितलं। मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे। आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगण्याचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही, पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग। मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला। पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही, कारण पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही। रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही। अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची। अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।